महत्त्वाची बातमी, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघतोय। संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा आहे। अर्थात या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय, पण मोर्चा काढणारच या मागणीवर वंचितही ठाम आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय घडतंय नेमकं तिथं? लागवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे। पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, मात्र तरी सुद्धा आम्ही कार्यालयावर मोर्चा काढतोय ही भूमिका जी आहे ती वंचितची या ठिकाणी पाहायला मिळते। यामध्ये वंचितचे नेते सुजात आंबेडकर हे देखील सहभागी होणार आहेत आणि त्यासोबतच 700 पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त जो आहे ज्या ठिकाणी हा मोर्चा निघतोय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय आहे। या ठिकाणी पोलिसांचा हा जो बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय आणि आपण जर दूरपर्यंत पाहिलं तर 300 ते 400 मीटर पर्यंत बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। त्या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। आपण पाहत असाल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी पोलीसही आतमध्ये आहेत। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। शांततेत सदस्य नोंदणी सुरू होती, मात्र सदस्य नोंदणीला एकीकडे विरोध केला गेला होता आणि त्यानंतर तरुणावर गुन्हा दाखल झाला, युवकावर गुन्हा दाखल झाला, वंचितच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाचा पावित्रा घेतलेला आहे। तर दुसरीकडे पोलिसांचा जो बंदोबस्त आहे, फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परवानगी नाकारलेली असली तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं आक्रमक पावित्रा जो होता तो या ठिकाणी घेतलेला होता। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मोर्चा काढणारच ही भूमिका जी होती ती वंचित बहुजन आघाडीच्या या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। मात्र तरी सुद्धा भूमिकेवर ठाम असताना ज्या ठिकाणी हा मोर्चा निघतोय त्या ठिकाणी देखील मोठा पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच, मात्र दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर देखील या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। त्यामुळे काही वेळामध्ये आम्ही मोर्चा काढणारच आहोत, आम्ही मोर्चावर ठाम आहोत ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची असताना दुसरीकडे अनुचित प्रकार घडू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाआधी मग संघ कार्यालयावर असेल किंवा ज्या ठिकाणी हा मोर्चा निघतोय त्या ठिकाणी असेल पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। लागवीजी अगदी या सगळ्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे सचिन, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर या मोर्चाला परवानगी नाहीये तर मग या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणीच ठरलेल्या ठिकाणीच छोटेखानी काही सभा होणार आहे का, काही वक्तव्य केली जाणार आहेत का, काय नेमकं या सगळ्या संदर्भात चर्चा आहे? वंचित बहुजन आघाडीनं एक सर्वव्यापी हाक दिलेली आहे, ज्यामध्ये राज्यातील किंवा मराठवाड्यातील विविध पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सुजात आंबेडकर हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळं जनतेला म्हणजेच त्यांच्या कार्यकर्त्यांना ते संबोधणार तर आहेतच, मात्र दुसरीकडे मोर्चाला परवानगी नाहीये, मोर्चा हा तरी सुद्धा निघणार या भूमिकेवर ठाम असताना पोलिसांमध्ये आणि या कार्यकर्त्यांमध्ये काही संवाद होतो का की संघर्ष होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण परवानगी नाकारलेली असताना कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दोन समाजामध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी ही परवानगी नाकारलेली होती। मात्र एवढं काही असताना तरी सुद्धा वंचितनं आपली भूमिका ठाम ठेवलेली आहे। आम्ही मोर्चा काढणारच ही भूमिका असताना कुठेतरी आता हा बंदोबस्त आहे तो पाहायला मिळत असताना एकीकडे सभाचं स्वरूप म्हणा किंवा या ठिकाणी पोलिसांसोबत संघर्ष म्हणा हे या ठिकाणी पाहायला मिळतोय की काय हे पाहणं महत्त्वाचं असताना दुसरीकडे मोठी संख्या या ठिकाणी आंदोलकांची देखील पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। लागवीजी निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।